सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील विंचूर येथे झोडगे ते बोरकुंड या पानद रस्त्याचे काम वादात सापडले आहे। शासनाने रस्त्याची रुंदी केवळ एकाच बाजूने वाढवल्याने अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची 30 ते 80 आरपर्यंत जमीन कोणत्याही मोबदल्याशिवाय संपादित होत आहे। मोजणीच्या वेळी विश्वासात न घेतल्याने आणि या एकतर्फी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। एकीकडे शासन महाराजस्व अभियान राबवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे मोबदल्याविना जमीन घेतली जात असल्याने हा विरोधाभास असल्याची टीका होत आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य मोजणी करावी आणि न्याय मोबदला द्यावा, अन्यथा ॲडव्होकेट वासुदेव पगारे यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। बांधकाम विभागाने हात झटकल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। मी वासुदेव निंबा पगारे विंचूर येथील शेतकरी आहे। त्याचप्रमाणे ॲडव्होकेटपणे इथे जवळजवळ जोडगे ते बोरकुंड रस्त्याचं काम शासनाने मंजूर केलेलं आहे। त्याचप्रमाणे विंचूर इंद्रानगर ते बोरकुंड चांदी वाट या रस्त्यापर्यंत त्यांनी PWD वाल्यांनी काम मंजूर केलेलं आहे, परंतु बिलाटी ते चांदी वाट हा जो रस्ता आहे हा पाण्याचा रस्ता आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी एकमेकांसाठी दिलेला तो रस्ता आहे। त्या रस्त्यात शासनाचा कुठलाही काही प्रकारचा अधिकार नाहीये। तसेच आज रोजी तो रस्ता मिनिमम 28 फुटाचा तयार करतायत। तसेच त्यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे विश्वासात न घेता डायरेक्ट दादागिरी मध्ये ते रस्ता तयार करायची भाषा वापरतायत। त्याचप्रमाणे आमचे जे शेतकरी आहेत, सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत। सर्वांकडे कोणाकडे 80 कोणाकडे 30 कोणाकडे 40 शेती आहे। त्याच्यातून जर 10-5 गुंठे जर शेती गेली तर त्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे। तरी शासनाने योग्य ती निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई करावी। त्याचप्रमाणे जो आमचे नुकसान होणार आहे त्याचा मोबदला पण शासनाने द्यावा, अन्यथा आम्ही ते सदर काम स्थगिती करू। त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही काम बंद करू व पुढील निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।